नमस्कार. देशदूतच्या शनिवारच्या संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. नाशिक म्हटलं की जशी ही मंत्रभूमी म्हणून जाणली गेली आहे तशीच ती यंत्रभूमी पण जाणली गेलेली आहे. आणि नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राचा, नाशिकच्या वाटचालीमध्ये, नाशिकच्या वाढीमध्ये आणि एकंदरीत नाशिकला पुढे नेण्यामध्ये खूप मोठा हात आहे हे आपण सगळे जाणून आहोत. आज याच नाशिकची औद्योगिक नगरी या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याकडे आज देशदूतच्या कट्ट्यावर उपस्थित झाले आहेत ते आशिषजी नहार. आशिषजी, स्वागत आहे तुमचं आणि नमस्कार. पहिले तर तुमचं अभिनंदन. धन्यवाद. आशिषजींची आत्ताच निवड झाली आहे नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमा या नावाजलेल्या संघटनेवर नुकतीच त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. खरं तर या एप्रिल पासून ते राष्ट्रीय अध्यक्ष आईस्क्रीम असोसिएशन ऑफ इंडियाचा ते पदभार स्वीकारणार होते, पण निमाची जबाबदारी आल्याने आता हा पदभार ते पुढच्या वर्षी स्वीकारणार आहेत. त्यांची आईस्क्रीमची फॅक्टरी आहे, आपण जाणून आहोत. सिन्नरमध्ये ते कार्यरत असतात आणि भारतभर हे त्यांचा व्यवसाय करतात. नाशिकला एक आईस्क्रीमची आयडेंटिटी देण्यामध्ये सुद्धा त्यांचं योगदान आहे. आशिषजी, परत एकदा स्वागत. आणि जसं मी म्हटलं की आता तुम्ही नव्याने ही धुरा हाती घेतली आहे, पण तसं नेतृत्व तुम्हाला नवीन नाहीये की नेतृत्व आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर करत आलेलात. आज निमाचं नेतृत्व तुम्ही करतात. याच्या आधी तुम्ही वेगवेगळ्या भूमिकेत या संस्थेमध्ये कार्यरतही होतात. तर जर का आपण असं बघितलं की निमाच्या माध्यमातून नाशिकच्या औद्योगिकरणाला कशी चालना मिळायला पाहिजे, तर त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम देशदूत परिवाराचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. त्यांनी एक उद्योजकांसाठी म्हणजे निमासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करून दिलं आणि नक्कीच आपण एक सुरुवात करून नाशिकला एक वेगळ्या उंचीवर येण्यासाठी नक्कीच आपण आपल्या माध्यमातून प्रयत्न करूया. आपल्याला मॅम माहितीच आहे की नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच निमा ही 50 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून कार्यरत आहे आणि विविध अध्यक्षांनी किंवा कमिटी मेंबर्सनी यामध्ये काम केलेलं आहे. म्हणजे आपण जर नावाजलेली उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्या ज्या आहेत, इंडस्ट्रीज ज्या आहेत, म्हणजे महेंद्र झालं, बॉश आहे, VIP, क्रॉम्प्टन यासारख्या प्लांट हेड्सनी किंवा CEO डायरेक्टर्सनी या ठिकाणी अध्यक्षपद या संस्थेचं भूषवलेलं आहे. म्हणजे आपल्या एक सामान्य उद्योजकासाठी ही खरोखर एक अभिमानास्पद असं गोष्ट आहे. आणि नक्कीच निमाच्या माध्यमातून आपण एक नाशिकला वेगळ्या उंचीवर नेऊ याची मला खात्री आहे. जर आपण औद्योगिक क्षेत्राचे जर प्रश्न बघितले तर सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपण जर 4 कॉमन लोक जरी कट्ट्यावरती बसून जर बोलत असू आपण तरी एक नेहमी तो एक कॉमन त्यांचा एक डिस्कशन पॉइंट असतो का नाशिकला नेहमी उपेक्षित ठेवलं जातं. नाशिकला काहीच मिळत नाही. नाशिकला मदर इंडस्ट्री नाही, नाशिकला मोठा प्लांट नाही. तर ही खंत आपण कुठेतरी या वर्षी पुसण्याचं काम आपण या निमित्ताने करणार आहोत. एक मदर इंडस्ट्री म्हणजे खरं तर आम्ही 2 मेगा प्रोजेक्ट साठी मागणी करणार आहोत, पण एक तरी ह्या वर्षी आपल्याला मेगा प्रोजेक्ट म्हणा किंवा पॅरेंट कंपनी म्हणा नक्कीच आपण ते आणण्यात यावर्षी यशस्वी होऊ असं मला पूर्णपणे खात्री आहे. असं तुमचं प्लॅनिंग पण त्या दिशेने आम्ही सुरुवात केलेली आहे. जसं तुम्ही म्हणताय की खूप वर्षात नाशिकला उपेक्षित ठेवलं गेलं, काही महत्वाचे प्रोजेक्ट मध्यंतरी येऊ घातले होते पण ते येता येता दुसरीकडे गेले. तर या सगळ्यामध्ये एकंदरीत धोरण आणि नाशिक महापालिका म्हणा किंवा महाराष्ट्र शासन म्हणा आणि उद्योग यामधला एक दुवा म्हणून आता तुमच्याकडे निमाकडे आणि तुमच्या रूपाने अध्यक्ष म्हणून बघितला जाईल. तर या सगळ्यांमध्ये हा समन्वय कसा असावा, महाराष्ट्र शासन, महानगरपालिका आणि नाशिकचे उद्योग, तर याच्यातला हा संवाद किंवा हा समन्वय कसा असावा? उद्योजकांचे किंवा उद्योगांचे प्रश्न म्हटले का शासकीय आणि निमशासकीय या दोन्ही गव्हर्नमेंट एजन्सीजकडे आपल्याला पाठपुरावा करावाच लागतो. आणि योगायोगाने माझं जर बॅकग्राऊंड बघितलं तर मला राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक या तिन्ही क्षेत्रात काम करण्याचा मला अनुभव आहे. आणि मागील 15 वर्षापासून मी प्रत्येक कमिटीचं एक जवळून काम बघितलेलं आहे निमामध्ये. तर त्या अनुषंगाने एक छोट्या उद्योजकापासून ते एक लार्ज स्केल इंडस्ट्री पर्यंत हे काय त्यांचे प्रश्न आहेत हे मला चांगल्या पद्धतीने ज्ञात आहेत. आणि एक राजकीय सुद्धा मला एक प्लॅटफॉर्म असल्यामुळे
आणि योगायोगाने आज सरकार पण आहे, जे मुख्यमंत्री आहेत किंवा आपले पंतप्रधान आहेत, तर ते सुद्धा एक प्रोएक्टिव्ह इंडस्ट्री आणि व्यापारासाठी प्रोएक्टिव्हली एक ते काम करतात. तर ती एक सांगड आपण जोडून तर नाशिकचे जे प्रश्न आहेत जे वर्षानुवर्ष आपण बघत आलो आहोत का ते सुटत नाहीयेत किंवा ते आपण कुठेतरी पाठपुरावा करत कमी पडतोय, ते नक्कीच आम्ही यावर्षी त्याला चालना देऊन आणि पूर्णत्वास नेऊ अशी मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो. बरोबर आहे सर. जसं तुम्ही म्हणालात की वर्षानुवर्ष काही इश्यूज आहेत हे जसेच्या तसेच आहेत. फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की IT इंडस्ट्री, की नाशिक म्हटलं की आपण नेहमी कंपॅरिझन करतो की अरे पुणे इतकं जवळ आहे, तिथे एवढी मोठी IT इंडस्ट्री झाली, सॅच्युरेशन झालं, बेंगलोरमध्ये सॅच्युरेशन झालं, आणि नाशिक सर्व अर्थाने योग्य असताना सुद्धा नाशिकला ही चालना का मिळत नाहीये आणि ती कशी मिळू शकते? योगायोग बघा, मी आता एक 10 दिवसापूर्वीच निमाध्यक्षपदाची धुरा स्वीकारली आणि माझं पहिलं प्रोजेक्ट म्हणजे योगायोगाने म्हणा किंवा एक आपल्याला खंत होती का IT इंडस्ट्री काय येत नाहीये, तर पहिलं प्रोजेक्ट जे आम्ही हातात घेतो आहोत तर ते IT प्रोजेक्टच घेतो. आणि एअरपोर्ट जवळ आपले 300 एकर जागा सुद्धा त्यासाठी आपण रिझर्व केलेली आधीपासून. तर काही दिवसांपूर्वी निमामध्ये एक शिष्टमंडळ येऊन गेलं पुण्याहून का आम्हाला IT इंडस्ट्री इथे टाकायची, आणि त्यांनीच सांगितलं का इथे असं जागा भूसंपादन झालेली आहे ऍक्च्युली. तर ते योग म्हणावे का आपली एक विलिंगनेस टू वर्क फॉर IT इंडस्ट्री म्हणावं का ते आपल्याला अप्रोच झालेत, आणि आपण लवकरच आम्ही आता 2 दिवसात मुंबईला जाऊन त्याचा पाठपुरावा घेणार आहोत. तर ते कसं ती जागा आपल्याला भूसंपादन करून आणि लवकरात लवकर ती IT इंडस्ट्रीसाठी ओपन करता येईल, तर जेणेकरून ती कंपनी येऊन ती इंडस्ट्री येऊन आणि त्यांचं इन्व्हेस्टमेंट करून आणि इथे कार्यरत होऊ शकते. म्हणजे IT ला लागणारं स्किल आपल्याकडे आहे, मुलं सगळी शिक्षित आहेत, आपल्याकडे एवढे सारे कॉलेजेस आहेत, त्याचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे आहे. बघा मॅडम, इंडस्ट्री आल्यानंतर काही गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे, आपण म्हणू शकत का बँगलोर किंवा पुणे एवढं आपल्याकडे मनुष्यबळ किंवा स्किल आहे, पण नक्कीच नाशिकमध्ये आज एज्युकेशन हब झालेलं आहे, आपल्याकडे इंडस्ट्रियलायझेशन चांगलं आहे, कॉलेजेस चांगले आहेत, कनेक्टिव्हिटी चांगली आहे, हे सर्व, आणि क्लायमेट वॉटर अवेलेबिलिटी प्रचंड प्रमाणावर असल्यामुळे ह्याचे फायदे घेऊन आपण नक्कीच त्या लेवलवरती जाऊ शकतो. ठीक आहे, आपल्या काही उणिवा असतील पण ते आपण ओव्हरकम करू शकतो, अशा काही नाही का आपण नाही करू शकत. चॅलेंजेस असे मोठे नाही त्याच्यावर काम नाही करू शकत. यस, आणि प्रोएक्टिव्हली आता कंपनीचं एक वातावरण चांगलं पॉझिटिव्ह एक मेसेज गेलेला आहे सर्वीकडे इंडस्ट्रीमध्ये, तर त्या अनुषंगाने स्वतःहून मेगा प्रोजेक्ट्स म्हणा किंवा पॅरेंट कंपनीज ते आपल्याला अप्रोच करतायत. नक्कीच त्याचा फलित यावर्षी आपल्याला बघायला मिळेल. सर, नाशिक म्हटलं की आपण म्हणतो एक ऑटो सेक्टर आहे आणि एक इलेक्ट्रिकल सेक्टर आहे, आणि काही दिवसांपूर्वी ही पण चर्चा होती की नाशिकला एक डिफेन्स सेक्टर किंवा डिफेन्स क्लस्टर करायचं. ते काय स्टेजला आहे आणि आपण त्याच्यामध्ये काय करतोय? मॅम, आम्ही निमामध्ये जेव्हा आमची टीम आली नवीन, तर आम्ही एक असं ठरवलं का आपण एक काही मुद्दे घेऊनच त्याला फोकस करूनच काम करायचं. असं नाही का आपण 100 गोष्टीच्या मागे फिरतोय आणि एक पण रिझल्ट आपल्याला मिळत नाही, असं न करता आम्ही एक 5 पॉइंट अजेंडा केलेला आहे, म्हणजे आपलं विजन क्लिअरिटी असतं आणि आपल्याला दिशा माहिती असते आपल्याला कुठे जायचं. मी हे नाही म्हणणार का मी 100 कामं करणार आहे, 200 कामं करणार. आम्ही 5 पॉइंट अजेंडा घेतलेला आहे आणि तो आम्ही पूर्णतः नेऊ याची आम्ही खात्रीशीररित्या आम्ही काम करणार आहोत. तुमची पावलं चालली. तर एक तर आपलं हे झालं का IT इंडस्ट्री आणणं. दुसरा आमचा पॉईंट होता जो तुम्ही सांगितला की डिफेन्स इनोव्हेशन हब, याचं बऱ्यापैकी काम म्हणजे आपले जे डिफेन्स म्हणजे संरक्षण राज्यमंत्री होते श्री सुभाषजी भामरे, बरोबर, त्यावेळी आम्ही त्यांचा पाठपुरावा करून आपण ते सँक्शन करून घेतलं होतं. त्याची SPV सुद्धा फॉर्म झालेली आहे आणि योगायोगाने निमा इज अ नोडल एजन्सी फॉर दॅट. ओके, निमा इज बीन ऑथराइज्ड ॲज अ नोडल एजन्सी. तर आपण नोडल एजन्सी म्हणून आता ते काम सुरुवात केलेले आहे आणि काही अंश आपल्याला ते कंपनी सुद्धा फॉर्मेशन होऊन आणि आता आपल्याला कसं ते पुढे नेता येईल आणि ते कार्यरत कसं करता येईल त्या दिशेने आम्ही वाटचाल करत आहोत. बरोबर. तर आता जे डिफेन्स मिनिस्टर आहेत राजनाथ सिंगजी, त्यांची सुद्धा आम्ही भेट घेणार आहोत. मार्च मध्ये त्यांची अपॉइंटमेंट घेतो आहोत आणि त्यांना आम्ही आवाहन करणार आहोत की तुम्ही हे लवकरात लवकर इथे फंड्स किंवा काही ते कमतरता असेल ते अवेलेबिलिटी करून आणि ती आपल्याला पूर्णत्वास न्यायची आहे. हे झाले 2 पॉइंट्स. थर्ड इज म्हणजे तो तर कॉमन माणसाचा प्रश्न आहे का आपल्याला पॅरेंट इंडस्ट्री पाहिजे, मेगा प्रोजेक्ट्स हे आपले आलेच पाहिजे. चौथा पॉइंट CPRI लॅब,
राईट. CPRI लॅब आपल्याला म्हणजे हा पण विषय खूप वर्षानुवर्ष चर्चेला गेलेला मॅडम हे सर्वच प्रश्न वर्षानुवर्ष आहेत, पण कुठेतरी कम्युनिकेशन गॅप म्हणा किंवा लिडरशिपचं थोडं विलिंगनेस कमी म्हणा, यामुळे आपण त्याच्या मागे पडलो. पण आम्ही हा 5 पॉईंट अजेंडाच घेतलेला आहे. म्हणजे हे 5 कामं आपल्याला 100% ही करूनच घ्यायची आहे. CPRI सुद्धा आपलं पूर्ण झालेलं आहे. फक्त काही टेक्निकल अडचणी आहेत त्याच्यात, म्हणजे रोडचे कामं होत नाहीये, तर ते आपण फॉलोअप करून आता ज्या खात्यामार्फत ते रोड होणार आहेत त्यांना आपण अप्रोच करत आहोत आणि त्यांना सांगत आहोत का हे रोडमुळे आपलं एवढं मोठं आज नाशिकमध्ये सर्व उपलब्ध असून टेस्टिंग लॅब तिथे आपल्याला ते करता येत नाही. म्हणजे इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, सर्व मशीन झाले सर्व आहे, म्हणजे छोट्याशा एक कारणामुळे ते थांबलेलं आहे. तर ते आम्ही एक घेणार आहोत. आणि 5th पॉइंट इज आपलं एक्झिबिशन सेंटर. बरोबर. म्हणजे नाशिक आज जर बघितलं तर म्हणजे मी ऑल इंडिया आईस्क्रीम असोसिएशन मध्ये काम करतो, तर विविध जिल्ह्याचे किंवा प्रांतातले लोक तिथे येतात. आणि आम्ही जेव्हा असं डिस्कशन करत असतो का चंदीगडमध्ये किती पॉप्युलेशन किंवा जयपूरमध्ये किती पॉप्युलेशन, भोपाळमध्ये किती पॉप्युलेशन, तर हे बघत असताना नाशिक जिल्ह्याची 60 लाखाच्या आसपास पॉप्युलेशन आहे. म्हणजे एवढं पॉप्युलेशन, एवढं सर्व पॉझिटिव्ह गोष्टी असून सुद्धा आपल्याला इथे एक एक्झिबिशन सेंटर नाहीये. म्हणजे खरं तर आपल्याला खंत वाटते का बाबा एवढ्या मोठ्या सिटीमध्ये आज एक्झिबिशन सेंटर नाही. तर आपण इथे म्हणजे जागा सुद्धा आपल्याकडे अवेलेबिलिटी आहे. म्हणजे यू अप्रोच अँड दॅट डिपार्टमेंट इज रेडी टू गिव्ह द लँड फॉर दॅट. म्हणजे कोणाचाच विरोध नाही का बा आम्हाला नाही करायचं, फक्त इनिशिएट कोणी करायचं, एवढाच तो विषय आहे. म्हणजे तुम्हाला कोणीच म्हणणार नाही का बाबा अरे तुम्हाला काय करायचं एक्झिबिशन सेंटर बांधून, आता का त्याचं हे करता, का खर्च करतात. एव्हरीबडी इज विलिंग टू डू दॅट. म्हणजे कॉर्पोरेटर पासून तर गार्डियन मिनिस्टर पर्यंत सर्व पॉझिटिव्ह आहेत त्याला. बरोबर. तर हे फक्त आपल्याला कम्युनिकेशन गॅप तोडून करायचा आहे तो, आणि सर्वांना बरोबर घ्यायला ते करायचं आहे ते. डेफिनेटली. मला म्हणजे हे तुमचं खूप आवडलं की खूप थडींवर हात न ठेवता एक तुम्ही टार्गेट ठरवलेलं आहे, 5 पॉईंट अजेंडा घेतलेला आहे, महत्वाचे विषय घेतलेले आणि त्या दिशेने तुम्ही डायरेक्टेड काम करतात. या सगळ्या याच्यात एक मुद्दा नेहमी चर्चेला जातो नारजी, तो असतो की नाशिक इंडस्ट्रीचं ETP. आता याच्यामध्ये सुद्धा आपण वारंवार हा विषय पुढे येतो. इंडस्ट्रीयल वेस्टेज आहे, पर्यावरण आहे, आपली नदी आहे आणि इंडस्ट्री पण आपल्याला जगायला पाहिजे. तर याच्यामध्ये काय समन्वय घडवून आणता येईल आणि हा प्लांट कार्यान्वित कसा करता येईल? परत एक योग आहे मॅडम. आता मी धुरा घेतली आणि फर्स्ट ऑफिशियल मीटिंग आमची MPCBचीच झाली. अँड दॅट टू विथ द मेंबर सेक्रेटरी. म्हणजे ज्या माणसाच्या हातात सर्व पॉलिसी डिसिजन आहेत ते नियमामध्ये आले. आणि 11 वाजता आमचा प्रोग्राम होता, ते 3:30 वाजेपर्यंत थांबले. आणि त्यांनी प्रत्येक उद्योजकाशी 1-to-1 चर्चा केली का तुम्हाला काय इनपुट्स आहेत, तुम्हाला काय म्हणजे प्रोएक्टिव्हली असे ब्युरोक्रॅट्स किंवा ऑफिसर्स आहेत आपल्याकडे, तर ते प्रोएक्टिव्हली त्यांच्या कन्झ्युमर किंवा त्यांच्या लायसन्स होल्डर ते विचारतात का चला आम्हाला सुद्धा इंडस्ट्री जगली पाहिजे असं आम्हाला सुद्धा वाटतं. पण कुठेतरी पोल्युशन सुद्धा ते नियम तुटले नाही पाहिजे. ऑफकोर्स ते तर आपण आधी लिगॅलिटी चेक करायलाच हवंय, पण ते प्रोएक्टिव्हली सांगत होते की बाबा तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही माझ्यापर्यंत या, आपण त्याचं सोल्युशन काढून आणि पुढे तुमचं फॅक्टरी क्लोजर किंवा असं काही पाऊल आम्हाला न उचलावं लागावं त्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू. राहिला CETPचा विषय, अनेक वर्षापासून हा विषय सुरू आहे. पण जे मेंबर सेक्रेटरी आहेत श्री ढाकणे साहेब यांनी आम्हाला मार्ग सांगितला. आता आम्ही त्यांना डायरेक्ट पॉइंट टच केला की सर आता आम्हाला हे करायचं आहे. आता ऍज अ ब्युरोक्रॅट तुम्ही म्हणणार का हे कंप्लायन्स करा, ती कंप्लायन्स करा, आणि आम्ही म्हणू का आम्हाला हे कार्यरत करून द्या. तर कुठेतरी म्हटलं आपलं कम्युनिकेशन गॅप येतोय, तर आपण कुठे हे करू. तर त्यांनी आम्हाला क्लिअर कट रोडमॅप दिला आणि गाईडलाईन केली का तुम्ही असं तिथं फॉलोअप करा. तर आम्ही परत 2 दिवसांचा जे मुंबईला जाणार आहोत, तर आम्ही तिथे सुद्धा ते फॉलोअप घेऊन आणि लवकरात लवकर ते CETP कसं कम्प्लीट होईल त्या दिशेने सुद्धा आम्ही काम करणार आहोत. निश्चितच. एक खूप ह्या पॉझिटिव्ह गोष्टी नारजी सांगतायत की नाशिकचे जे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले इंडस्ट्रीचे उद्योगाचे जे प्रश्न आहेत नेमके तेच त्यांनी हाती घेतलेत आणि त्याच्यावरनं पुढे कसं जायचंय. नारजी, नाशिकला एक आपण असं म्हणू छोटंसं वरदान पण आहे की नाशिकला इथे इंडस्ट्री जेव्हा स्थापन झाली तेव्हा सगळे फर्स्ट जनरेशन एंटरप्रिन्युअर्स होते आणि आता आपण बघतोय की 2nd जनरेशन 3rd जनरेशन एंटरप्रिन्युअरशिप आपल्याकडे आता यायला लागली आहे. ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. याच्यातनं लीडरशिप घडावी, एक चांगली लीडरशिप घडावी,
त्या प्रोफेशनॅलिझम त्या इंडस्ट्रीमध्ये यावा, यासाठी म्हणून तुम्ही वर्कफोर्सवर, लीडर्सवर असं काही काम करताय? निश्चितच तुमच्या समोरच उदाहरण आहे का माझ्या आजोबांनी आईस्क्रीमचा व्यवसाय सुरू केला आणि आमच्या वडिलांनी किंवा काकांनी ते पुढे नेलं आणि आज मी ते व्यवसाय बघतोय. आणि आज सांगायला आनंद होतो का आमचं 7 राज्यांमध्ये उत्पादन आहे आणि मोर दॅन 10 स्टेट्स मध्ये आमचं डिस्ट्रीब्युशन आहे आईस्क्रीमचं. तर हे करत असताना एक फर्स्ट जनरेशन उद्योजकाला जे अडीअडचणी असतात तेवढ्याच अडीअडचणी ते कारण की त्याला त्याचा भार सुद्धा असतो की बाबा तुझ्या फर्स्ट जनरेशनने हे असं सांभाळलेलं आहे, म्हणजे एक बेंचमार्क तयार झालेला असतो. ते फर्स्ट जनरेशन उद्योजकाला तो बेंचमार्क नसतो, त्यामुळे त्यांनी किती प्रगती केली तरी त्याला सांगितलं जातं तू चांगलं करतोय. पण जे नेक्स्ट सेकंड किंवा थर्ड जनरेशनचे उद्योजक आहेत त्यांना एक बेंचमार्क आधीच झालेला असतो आणि त्या अनुषंगाने आम्हाला त्याला अजून कसं वरती नेता येईल त्यासाठी आम्हाला अजून जास्त मेहनत करावी लागते. तर नक्कीच आता म्हणजे मी 8-10 दिवसात जे बघितलं का स्वतःहून नवीन उद्योजक म्हणजे ते सेकंड जनरेशन थर्ड जनरेशनचे आहेत तर ते स्वतःहून निमामध्ये अप्रोच करतायत का आम्हाला काही ना काही कमिटीमध्ये काम करायचं आणि आम्ही आता आमचे फॅक्टरी सेट आहेत कारण की सेकंड थर्ड जनरेशन आहे तर आम्हाला काही वेळ मिळतो 1-2 तास आम्ही नक्कीच दिवसातून काढू शकतो आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करू शकतो निमासाठी किंवा नाशिकसाठी. आणि एक आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून तुम्ही द्या तर आपण त्यासाठी एक ती कमिटी सुद्धा वेगळी करत आहोत. यंग एंटरप्रेन्योरशिप म्हणून डेव्हलपमेंट म्हणून एक नवीन कमिटी आपण एक फॉर्म करतो आहे आणि ते आपण त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळेल. म्हणजे एक 40-50 मुलं जर रोज ब्रेनस्टॉर्मिंग करताय तुम्हाला माहितीये का ट्रेडिशनल वेने आपण जे विचार करतो तर आपलं एक ढाचा फिक्स झालेला असतो किंवा एक चौकट आपली फिक्स असते का मला हे 4 कामं करायची. पण आज नवीन जो स्टुडंट आहे किंवा जो कॉलेजमध्ये अजून शिकतोय किंवा तो जस्ट कॉलेज पास आउट आहे तर त्यांच्याकडे प्रचंड आयडियाज आहेत, म्हणजे अनंत आयडियाज आहेत. डेफिनेटली म्हणजे आपण विचार पण नाही करू शकत का ते इथपर्यंत विचार करू शकतात, एवढी विचारशक्ती त्यांच्याकडे आहे. तर नक्कीच आपण ते नाशिकसाठी उपयोग. आणि हे मला वाटतं की ज्यांना नवीन स्टार्टअप्स करायचे किंवा नवीन एंटरप्रेन्युअरशिप करायचे म्हणजे त्यांना बॅकग्राऊंड नाहीये पण तरी सुद्धा त्यांना काहीतरी उद्योगधंदा करायचा आहे तर त्यांना सुद्धा हे उपयोगी येऊ 100%. आणि आम्ही निमा स्टार्टअप हब हे आधीच निमामध्ये सुरुवात केलेली आहे आणि त्याचं आम्ही एक वेगळं एक टीम बनवून एक आम्ही कॉन्फरन्स हॉलच त्यांना देत आहोत का एक तिथे म्हणजे जे ऑफिस टाइमिंग आहेत निमाचे तर तिथे ते स्टार्टअप साठी लोक बसलेच असतील. म्हणजे कोणाला नवीन स्टार्टअप करायचं आहे तर तिथे त्याला पूर्ण गाईडलाईन आणि सपोर्ट मिळणार. म्हणजे कोणते तुम्हाला कंप्लायन्सेस आवश्यक आहेत, तुम्हाला काय इन्सेंटिव्ह आहेत, तुम्हाला कुठे मार्केट आहे, हे सर्व तिथून त्यांना माहिती मिळेल. दिस इज वंडरफुल की सेकंड जनरेशन थर्ड जनरेशन असो किंवा नवीन स्टार्टअप करणारा नवीन एंटरप्रेन्युअरशिप करणारा मुलगा असो या सगळ्या तरुणांना सुद्धा इथं निमा थ्रू हा गायडन्स मिळला आणि हा प्लॅटफॉर्म मिळला. मला वाटतं ही नाशिकच्या उद्योजकतेसाठी म्हणूनची एक खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही 5 मुद्दे जे घेतलेत ते महत्वाचे आहेतच पण आता नाशिकची इंडस्ट्री आपण बघत असो तर ती इव्हॉल्व्ह होतीये आणि तुम्ही जसे नवीन प्रोजेक्ट्स आणायचे म्हणताय पंतप्रधानांच्या पण बोलण्यात वारंवार येतं, एकंदरीत महाराष्ट्राच्या पॉलिसीमध्ये पण दिसतं आणि अगदी नाशिक पर्यंत पण आपल्याला दिसतं की या सगळ्यामध्ये कौशल्य विकास गरजेचा आहे, स्किलिंग. कारण की आताच पंतप्रधान AI कॉन्फरन्समध्ये वर्ल्ड AI कॉन्फरन्समध्ये म्हणाले की एक भीती असते की टेक्नॉलॉजी आली AI आलं तर जॉब्स जातील पण तसं न होता नवीन स्किल्सनी आपल्याला जॉब्स लागणार आहेत, माणसं लागणार आहेत तर ते स्किलिंग खूप महत्वाचं आहे. या विषयात काही निमा पुढाकार घेतोय? मॅम निमाचं काय झालं होतं का निमा म्हणजे रस्ते लाईट पाणी म्हणजे हे प्रॉब्लेम झाले तर निमाला आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं एवढंच एक ब्रॅकेट होऊन गेलं होतं. तर आम्ही आता काय केलंय का विविध कमिटीजच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर कमिटी आहे, ग्रेव्हियन्स कमिटी आहे ते लोक ते काम बघतील का रस्ते बरोबर नाहीये किंवा ट्रॅफिकचे इश्यूज आहेत किंवा पाणी नाहीये, इलेक्ट्रिसिटी ट्रिपिंग होतंय हे करणारच आहे. पण इनोव्हेटिव्ह काय करता येईल जसं तुम्ही सांगितलं का स्किल डेव्हलपमेंट आज मनुष्यबळाची गरज आहे, प्रत्येकाला गरज आहे. म्हणजे आज तुम्ही जर इंडस्ट्रीमध्ये गेलात तर प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये बोर्ड आहेत बाहेर आम्हाला लेबर पाहिजे आणि दॅट टू स्किल्ड लेबर पाहिजे. तर गव्हर्नमेंटच्या पण अनेक इन्सेंटिव्ह आहेत किंवा स्कीम्स आहेत का तुम्ही हे असं टाका गव्हर्नमेंट तुम्हाला मार्गदर्शन किंवा हेल्प करेल. तर आता आपण बघितलं का लाडकी बहीण योजना सुरू झाली होती तर लाडके भाऊ योजना सुद्धा सीएम साहेबांनी तेव्हा सुरू केली होती. दॅट वॉज रिलेटेड टू इंडस्ट्री
म्हणजे स्टायपनच्या स्वरूपात होती ती. हो, म्हणजे हो. तुम्ही तिथे जाऊन एक इंडस्ट्रीमध्ये काम करा आणि ऍडिशनल गव्हर्नमेंट तुम्हाला पैसे देते. देईल. म्हणजे तुम्हाला कंपनीचा जो पगार आहे तो मिळणारच आहे इंडस्ट्रीचा, पण स्टायपनच्या स्वरूपात तुम्हाला देणार आणि तुम्हाला तिथे त्याबरोबर स्किल डेव्हलपमेंट, स्किलचं डेव्हलपमेंट कसं तुम्हाला करता येईल त्या अनुषंगाने क्लासेस सुद्धा किंवा ते तिथे ट्रेनिंग सुद्धा त्यांना मिळणार होतं. तर आमच्याकडे सिन्नरला 1.5 एकर जागा आहे निमाची, जी आम्ही आधीच घेतलेली होती. MIDCने दिलेली आम्हाला ती रिक्रिएशन किंवा स्किल डेव्हलपमेंटसाठी. तर आता मंगलप्रभात लोढा जी आहेत आपले स्किल डेव्हलपमेंट मिनिस्टर, तर त्यांच्याशी मागेच आमचं बोलणं झालं होतं जेव्हा ते निमा इंडेक्स होतं आपलं, तर तेव्हा ते आम्ही इन्व्हाइट करायला गेलो होतो त्यांना. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की यार म्हणजे तुम्ही मला तिथे उद्घाटनाला बोलवण्यापेक्षा तुम्ही माझ्याकडे काहीतरी घेऊन या काम, का बा तुम्हाला हे तिथे करायचं आहे तर आमच्याकडे फंड्स आहेत, आमच्याकडे करण्याची तयारी सुद्धा आहे. तर त्या अनुषंगाने तुम्ही जर आम्हाला प्रपोजल दिलं तर नक्कीच आम्ही तिथे इन्व्हेस्ट करू आणि चांगलं स्किल लेबर कसं इंडस्ट्रीला प्रोव्हाइड करता येईल त्या अनुषंगाने काम करू. तर आम्ही नक्कीच ते प्रपोजल देऊ. आमच्याकडे जागा उपलब्ध आहे, बिल्डिंग पण आहे योगायोगाने. फक्त त्यांना स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करायचं, तर आपण नक्कीच तिथे सुरू पण होणार आहे. खूप छान गोष्टी आपल्याला कळल्या आहेत नार्जींच्या माध्यमातून की नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ही जी एक नावाजलेली संघटना आहे, सगळ्या उद्योजकांची असलेली नाशिकच्या संघटना आहे, तर त्याच्या मार्फत 5 पॉइंट अजेंडा घेऊन किंवा फोकस्ड काम करून नाशिकच्या उद्योजकतेला एक नवीन आयाम देण्याचं नार्जी आणि त्यांच्या टीमचा एकंदरीतच आपल्याला हा उद्देश दिसतोय. तुम्हाला आणि तुमच्या टीमला या सगळ्या कार्यात देशदूत करणं खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच मॅम. थँक्यू.